दरम्यान उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आहेत, त्याची दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे आज आणि उद्या मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। आता आपल्याला ही दृश्य बीडची आहेत, पण उद्धव ठाकरे हे शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेत, त्याची थेट दृश्य आपल्याला दिसतायत। उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात जाणार आहेत आणि उद्या सुद्धा दौरा करणार आहेत। ते देखील आढावा घेत आहेत की काय परिस्थिती आणि शेतकऱ्यांकडून जाणून घेत आहेत की काय नुकसान झालेलं आहे त्यांचं। अमित भाई आता साहेब ते 8,500 रुपयाच्या हेक्टरीनं चालू आहे मला मी बसत नाही म्हणून बाजूला फोटो आपण नको मला यांच्याशी बोलू द्या ना। सध्या त्यांचे निकष जे ते 8,500 हेक्टरीनं चालू आहे, त्याच्यामध्ये काही होणार पण काढणीचे पण पैसे निघत नाही। शेतकऱ्यांची मागणी किमान एकरी 25,000 हेक्टरी आता जमीन लातूरमध्ये आहेत उद्धव ठाकरे, ते लातूरमध्ये दौऱ्याकरता पोहोचलेले आहेत। त्यांचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। बाहेरची माती आणून टाकायची झाली ते सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी। विरोधक म्हणून उद्धव ठाकरे ही प्रयत्न करतील की काय या आपत्तीग्रस्तांसाठी करता येतं। सरकारपर्यंत कसा आवाज पोहोचवता येईल। काटगाव लातूर इथे आहेत ते। नुकसानग्रस्त लोकांशी बोलतायत, एका आजोबांना विचारतायत काय झालंय, नेमकं किती नुकसान झालंय। हा हंगाम तर गेला, काही ठिकाणी जमीन खरडून गेली, माती टाकणं बिकणं सगळ्या गोष्टी आल्या। तर हे सगळं बघितल्यानंतर साधारणतः तुम्हाला काय वाटतं किती कमीत कमी सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये दिले आणि कर्जमाफी करावी पुढे रब्बीचा जो हंगाम आहे तो देखील अडचणीत आला। मग काय कशाने दिपोळीनंतर खरीप गेली आणि म्हणजे ती जमीनच खरडून गेली तर ती पुढची पण गेली। सुद्धा गेली। तुम्हाला हे बघा ऐका, कर्जमाफी हा एक भाग तर आहेच, त्याच्यानंतर आता नुकसान भरपाई, पण पुढचा खरडून गेली ती सावरायला किती दिवस आणि त्याला किती वेळ लागेल, परत वेळ लागतो साहेब, याला परत हे त्याला कळले की नाही कळले। सरकारला कळायच नाही आले ते गेले मुख्यमंत्री साहेब आले आणि निघून गेले निघून ते आमच्या लातूर तालुक्यात तर आलेच नाही काय करायचं सगळं नासून गेले नाही। उजनीला आली उजनीला तिकडे 12 एकर ह्याला काढाय काय आता किती खर्च लागत आहे, ह्याला काढाय सुद्धा का आता माणूस भेटत नाही। साहेब आमचे माजी आमदार त्यांचे सगळ्या लातूर तालुक्यात सगळीकडे दौरे आहेत त्यांचे। काय करावं, महिना झाला पाण्यात महिना झालं पाण्यात जनावरचं पाणी आता सोडून देते, उन्हाळ्यात ठेवलीच नाही, जनावरांना पाणी देते। काय करावं, जनावरचं पाण्याला उचलावं म्हणलं तर साहजिक साहेब कसं आहे, मांजरा धरणाचा मांजरा धरणाचा उजवा कालवा, मांजरा धरणाचा उजवा कालवा आमच्या 66 गट नंबर 27 म्हणून गेलेला आहे। सगळं केलंय, वरील शेतकरी वरील गावचे म्हणजे इथून 10 किलोमीटर अंतरावरचे वरील शेतकरी आम्हाला धरण भरून दरवर्षी पाणी मिळत नाही। आता आता पावसानं हीच जात आहे आणि उन्हाळ्यात धरणात पाणी असून आमच्या कॅनल मांजरा उजवा पाठ गेला आणि भरले आम्हाला पाणी येत नाही, म्हणजे दुहेरी संकटात आम्ही सापडलेलो आहोत। पाणी आम्हाला मिळत नाही आणि वाघही करता येत नाही आम्हाला। इकडे गादवड फिदवड ही आम्हाला पाणी वरचे लोक आमच्यापासून वरील जे लोक धरणाच्या अलीकडचे जवळचे लोक काय कसं करणार तोंडाला लागेल, त्यांच्या तोंडाला लागेल, त्यांना जायचं इकडे बाहेर आपल्याला पडायला पाहिजे। थोडं खाली आहे त्यावेळेला आपलं सरकार तेव्हा पण आपण प्रयत्न करत होतो, तो भाग वेगळा, त्याच्यात काही आता हे नाही जात, पुन्हा लोक म्हणतील राजकारण, मला त्याच्यात जायचं नाही। आता हे संकट नेमकं त्या मागणीच्या विपरीत उलट आलेलं आहे, असं मला नाही वाटतं तेवढ्या काही वर्षात आलं असेल। त्याच्यामुळे आता तत्काळ
जे आपण म्हणतोय की आम्हाला एवढं एवढं द्या, हे साधारणतः मागाशी आता तुम्ही सांगितलं तर आता पर हेक्टरी जी सरकारने मदत जाहीर केलेली आहे ते मला वाटतं अजून ते 2023च्या निकषामध्ये आहेत, बरोबर आहेत ना. आता जर का ते मदत जर का पाहिली तर त्यांनी जाहीर केलेली मदत आणि यांना जर का सगळ्या मराठवाड्याचं नुकसान बघितलं तर पर हेक्टरी किती मिळणार आहे? 17,000 मिळणार नाही भैया 8,500 8,500 दुपटीनं दिली तर हा 2 हेक्टरला बरोबर. काढणी करता काही नाही पण ह्याला काढून टाकावं लागेल. काढणी करता 6,000 रुपये पर लेबर मागलेली आहे. मदत येण्याची तशातच परत आम्हाला पेरावं लागणार आहे. पैसे नाही त्याच्याकरता ह्याचा खर्च किती झाला? ही तर गेलेला ह्याचा नाही. पेरण्याला तुमचा खर्च ना आता खर्च 50,000 तर ह्याला खर्च किती झाला? हा. ह्याचा काढायचा वाहिनी, पेरायचा वाहिनी. 2 लाख 3 लाख ह्याचा खर्च थोडा आहे का? ट्रॅक्टर सहित. आणि 20 माणसाचं कुटुंब आहे आमचं. आम्हाला कुठे सरकारी नोकरी नाही, कुठला काही नाही आणि आम्ही ओपन मराठा असल्यामुळे आम्हाला कुठलं आरक्षण लाभ नाही. आपण ऐका एकच काम करा, कारण मुद्दामून आलं कारण आज आमच्या हातात तर काहीच नाहीये. पण एवढंच आहे की काही नसलं तरी तुम्हाला मदत करायला आलेलो आहे. फक्त कोणी खचू नका हा, आणि वेडवाकडे काही पाऊल उचलू नका. आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत. त्याच्यामुळे तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानावर घालून आपण करून घेऊ. आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे ती वेळेवर येते की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून ती करून तर घेऊ. आणि आणखीन तुम्ही जे म्हणता की 50,000 त्याची पण मागणी लावून देऊ. फक्त ऑगस्ट पर्यंत मदत सुद्धा आम्हाला सणाच्या अगोदर मिळाली एवढी आमची अपेक्षा. दसऱ्याच्या अगोदर आम्हाला मदत भेटावी आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपण बघा सरकारी मदत जी आहे तुम्ही बरोबर बोलतोय. तर काय करतील मदत देतील आणि तुमच्या कर्जाच्या आम्हाला काही पगारी नाही का काही नाही. एक मिनिट जरा सर हो चला येऊ द्या त्यांना आम्हाला थोडा पाठी ना. अरे अप्पा भूक झाली आहे ना. कडगाव लातूर मधली ही दृश्य आहेत. लातूरच्या कडगाव मधून आपल्या दौऱ्याला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आणि उद्धव ठाकरे तिथे आढावा घेत आहेत की किती जणांचं किती नुकसान झालेलं आहे, ते काय नेमकी परिस्थिती आहे. पूर ओसरल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहतायत. लातूरपासून पाणीला सुरुवात करतायत. त्यांच्याबरोबर संजय राऊत सुद्धा दिसत आहेत, त्यांच्याबरोबर देशमुख सुद्धा आहेत. भयान परिस्थिती आहे. शेतकरी त्यांना आपबीती सांगता आहेत. पूर्ण जमीन खरडून गेली आहे, पीक हातचं गेलेलं आहे. एकरी 8,500 आम्हाला परवडणार नाहीये, सगळंच आमच्या हातून निघून गेलेलं आहे असं उद्धव ठाकरेंना रडून रडून सांगतायत. एकानं उद्धव ठाकरेंसमोर टाहो फोडला, त्याची दृश्य काय शेताची परिस्थिती झाली आहे ते दाखवतोय हातात पीक घेऊन उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेंनी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलंय की आम्ही तुमच्या सोबत आहोत, सगळे विरोधक तुमच्या सोबत आहेत. काहीही जीवाचं बरं वाईट करून घ्यायचं नाही, कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाही आणि सगळ्यांनी हमी सुद्धा भरलेली आहे. किंबहुना न्यूज 18 लोकमत तर्फे सुद्धा सगळ्या मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेच कळकळीचं आवाहन आहे की 90% गेलं आता हाय ती पण
पाऊस जर पडला तर काहीच राहत नाही, सगळं या संपत आहे. तुम्ही लावा. टाका, चला या पुढे एक मी या ना शेतकरी ते सगळ्या संकटामध्ये घेतो शेतकरी सापडले. घेतो उतरून या थोडं मागं हो, कोणी लोकं येत राहतील. वाटलं तर मी परत येईल. साहेब एवढं नुकसान झालं, शेतकरी काय करेल मला सांगा. एक मिनिट शेतकरी काय करेल? थांबा एक मिनिट 2 मिनिट घेतो. ठीक आहे दादा. सर साहेब 2 मिनिट सर इथेच साहेब 2 मिनिट सर 2 मिनिट सर साहेब बाईट घेऊ बाईट सर बाईट नाही बोलले सर बाईट नाही बोलले हो जरा थांबा हो. थांबा, करा. इतकंच मला असं वाटतंय. सगळ्या शेतकरी महिला स्त्री पुरुष त्यांच्या आजूबाजूला गराडा घालतायत. आपल्याला काहीतरी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे सगळ्यांना. सगळ्याच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका. मुंबईहून तर रान करतोय, घाटकोपरला राहतोय. मुंबईहून रान करतोय. भगवान अंकुश घाटकोपरला रामाबाई कॉलनी. मला परवडतं का इथं यायला? परवडतंय का? यायला 10,000 रुपये इथं खर्च करायचा. काय परवडणार? एकरी 50,000 रुपये देऊन बी मला उपकार नाहीत सरकारचे. साहेब, तुम्ही सांगा. शेतकरी आपल्या व्यथा सांगतायत उद्धव ठाकरेंना. काटगावात आहेत उद्धव ठाकरे. आजपासूनच त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. लातूर काटगावपासून दौरा सुरू केलेला आहे. अजून काही ठिकाणी ते जाणार आहेत आणि उद्यासुद्धा त्यांचा दौरा असेल असं कळतंय. पुरता शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्याच्या शेतात 10-10, 15-15 दिवस पाणी राहिलं, त्यामुळे त्याचं हातचं पीक गेलं. सगळं पीक आडवं झालेलं आहे. ऊसाच्या शेतात ऊस बुडेल पूर्ण इतकं पाणी आहे. घरात पाणी शिरलं, घरातला संसार उद्ध्वस्त झालाय. होतं नव्हतं साठवलेलं सगळं वाहून गेलंय. नळजोडणी पंप इथपासून सगळं शेतातलं वाहून गेलंय. त्यामुळे आता परत एकदा पहिल्यापासून सुरू करावं लागणार आहे आणि त्याकरता तुटपुंजी मदत मिळून काहीही उपयोग नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सरकारनं भरीव मदत करावी आणि दुसरीकडे कर्जमाफी सुद्धा करावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. एकरी 40,000 एकरी 50,000 मिळावेत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय. उद्धव साहेब सरकार मदत करण्याचं आहे का? चला पुढे या. साहेब सरकारमधले घटक पक्ष बॅनरबाजी करतात मग नाही काय वाटतं? तर धाराशिव मध्ये बॅनरबाजी करतात. आमचे काटगाव लातूर इथली दृश्य बघतोय. प्रसार माध्यमांशी उद्धव ठाकरे बोलतील अशी अपेक्षा आहे. सुरुवात झालेली आहे आत्ता उद्धव ठाकरेंच्या लातूरच्या काटगावच्या दौऱ्याला आणि इथून पुढे ते अजून काही गावांना भेट देणार आहेत. बाधित क्षेत्राला भेट देणार आहेत. आज आणि उद्या त्यांचा मराठवाडा दौरा असेल. प्रसार माध्यमांशी ते बोलतील अशी अपेक्षा आहे. त्यांची काय ते प्रतिक्रिया आहे बघूया. पण ते सध्या तरी गावकऱ्यांशी संवाद साधतायत, बाधितांशी संवाद साधतायत. परिस्थिती भयान आहे, भीषण आहे. आभाळ फाटलंय. आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकलाय. मुलांचं शिक्षण साहित्य वाहून गेलेलं आहे. महिलांचे कपडे वाहून गेलेले आहेत. पुढच्या वर्षी मुलींचं लग्न करायचंय, त्यासाठी जमवलेली पुंजी वाहून गेलेली आहे. घरातलं किचनमधलं जे साहित्य असतं, किराणा सामान असतं, ते सगळं वाहून गेलंय. कारण पाणी येऊन 5-5 दिवस घरामध्ये थांबलं. अनेक नद्यांनी पातळी सोडून, पात्र सोडून वाहिलेली आहे नदी आणि त्यामुळे ते सगळं पाणी शेतात आणि घरांमध्ये शिरलेलं आहे.
शेतात तर 15-15 दिवस पाणी होतं मराठवाड्यातल्या काही भागात. काटगाव लातूर इथून ते पुढे निघतील. काटगाव लातूर इथे होते ते आणि आता पुढे जातील पाहणी करता. पण या सगळ्यांना शेतकऱ्यानं एकच मागणी केलेली आहे की आमच्या पाठी खंबीर उभं राहा आणि सरकार आम्हाला जास्तीत जास्त मदत करेल यासाठी प्रयत्न करा. खूप लोक जमलेली होती उद्धव ठाकरे येणार म्हणून. शेतकऱ्याच्या बांधावर काटगावला गेलेले होते लातूरला. थोड्या वेळ पाहणी करून झाल्यावर ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. लातूर, धाराशिव अशा वेगवेगळ्या ठिकाणी, सोलापूरला तर खूप मोठा, बीडला खूप मोठा फटका बसलाय. खूप मराठवाड्यातल्या भागांमध्ये पावसानं आणि पुरानं धुमाकूळ घातलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सत्ताधाऱ्यांचे दौरे झाल्यावर पाठोपाठ विरोधकांचेही दौरे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आज उद्धव ठाकरे मराठवाड्यात आहेत. आज आणि उद्या ते मराठवाड्याचा आपत्तीग्रस्त भागाचा, नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. काटगाव लातूर इथून त्यांनी सुरुवात केली. आता पुढचा त्यांचा प्रवास करायला ते निघालेले आहेत. विरोधक सुद्धा या सगळ्याचा आढावा घेत आहेत की किती नुकसान झालं मराठवाड्यामध्ये आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करायला आणि विषय लावून धरायला